पण भगवंत जातात बरं का ते गोकुळामध्ये, सर्वांना आनंद द्यायला जातात आणि गेले आनंद द्यायला सर्वांना ते दुधाच्या दह्याच्या निमित्तानं. पण आता हा एक एवढा विशेष दिव्य स्तरावरचा दिला आहे. भगवंताने गेले, गोपिकांनी एक दिवस विचार केला की यांना पकडायचं. कारण यशोदा मातेला जेव्हा जेव्हा तक्रार केली, ती नेहमीच म्हणते की माझ्या मुलाने असं केलंच नाही. मग आज याला काय करायचं, भगवंताला पकडायचं म्हणून त्यांनी पूर्ण पूर्ण प्लॅनिंग केला. पूर्ण असं विचारपूर्वक केलं, विचार केला. असं म्हणे, असं करतो हा वेगवेगळ्या घरात येतो ना, तर आज आपण सगळेजणी लपून बसू आणि लपून बसल्यानंतर सर्व शिंके मोकळेच ठेवू. एकाच घरात फक्त लोणी ठेवायचं. म्हणजे ते कुठेही फिरून आले तर काय करतील, त्या घरचं लोणी चोरायला येतील आणि त्या घरचं लोणी चोरायला आलं रे आले की आपण सर्वांनी त्याला पकडायचं. ते बाकीच्या म्हणे नाही नाही, ते फार चतुर आहे, त्यांची टीम फार चतुर आहे, म्हणजे असं सापडायचे नाही. आपण लपून बसलो आणि ते आलेलं आपल्याला कळालंच नाही तर. कारण कृष्ण सगळ्यांपेक्षा छली आहे ना, दोताम छली अस्मी, भगवंत सगळ्यापेक्षा छली आहे. ते एकदम चोर पावलानं आले तर आपल्याला कळणार नाही कधी आले. आणि जर ते आलेलं आपण पाहायला गेलो तर आपल्याला पाहिल्यावर टीम काय करेल, पळून जाईल, सापडणार नाही. त्यापेक्षा आपण असं करू म्हणे, अशी काहीतरी योजना करू का कृष्ण पण सापडले पाहिजे आणि आपल्याला सुद्धा त्यांनी पाहिलं नाही पाहिजे. काय करता येईल, एका गोपिकेने विचार केला. म्हणले असं करूया आपण, छोटे छोटे घंट्या असतात ना, घंट्या, ह्या आवाज करणाऱ्या घंटी, अशा घंट्या जोडू म्हणे त्या दोरीला, 2-3 शिंक्याला एक दोरी बांधून ठेवू आणि दोरी खिडकीला बांधून ठेवू. दरवाजे बंद करू आणि खिडकी उघडायला गेले, जास्त ताणली किंवा शिंक्याला हात लावला, कधी ना कधी काय वाजतील, घंट्या वाजतील. आणि घंटीचा आवाज आला, थोडासा जरी येईल ना खिडकी उघडताना, तेव्हा आपण गुपचूप लक्ष ठेवू, त्यांना सगळ्यांना मध्ये जाऊ देऊ आणि मग अचानक हल्ला करू आणि पकडून 2-3 जणांना घेऊन जाऊ. किंवा कृष्णांना तर न्यायचंच म्हणे आज. सगळ्यांनी प्लॅनिंग केलं आणि सगळ्याजणी बसल्या लपून, घंटी वगैरे लावली आणि भगवंताची टीम आली. मधुमंगल आहे, श्रीरामा आहे, सीतामा आहे, तिची सगळी मित्रमंडळी आली आणि खिडकीजवळ आल्याबरोबर पाहिलं की आता मध्ये जायचं. सगळ्यांनी प्लॅनिंग केला. मधुमंगल खाली असं वाकले, 1-2 जण बघून त्याच्यावर उभे राहिले. खिडकी उघडायचा प्लॅन केला. उघडायच्या अगोदर भगवंत सर्वज्ञ आहे ना, पण त्यांनी पाहिलं का प्लॅनिंग केलेलं आहे. त्यांनी पाहिलं, अरे अशी बात आहे काय, घंटी लावलेली आहे काय म्हणण्यामध्ये. घंट्याच्या देवाला बोलून घेतलं, इकडे जय हो भगवान, बोला काय आहे हे, काय म्हणले. म्हणजे आता व्यवस्था केलेली, आता वाजायचं नाही, आवाज करायचा. म्हणजे भगवंतानं सांगितलं तिथे काय आवाज करायचा नाही. तर साधारण नोकर मालकाचा आहे, मालकाचं नोकर ऐकताय, ते तर सर्व जगाचे मालक आहे ना. त्याने सांगितलं अजिबात आवाज करायचा नाही, जोपर्यंत आम्ही लोणी खातो, दही खातो, तोपर्यंत आवाज करायचा नाही. जी हुजूर, ठीक आहे, काही करणार नाही, चालेल. गेलं, दरवाजा खिडकी उघडली, सर्व टीम गेली आणि भगवंतानी मडकं फोडलं, मडक्यातून लोणी काढून याला दिलं, मधुमंगलला दे, याला दे, त्याला दे, माकडांना दिलं. सर्वजण खाऊन तृप्त झाले. आता म्हणले कृष्ण तुम्ही खा ना थोडंफार. हो आता मी खातो म्हणाले. आणि भगवंतानी घेतलं लोणी आणि खायला सुरुवात करणार. घनघन घनघन घंट्या वाजायला लागल्या जोर जोरात. अरे एकदम जोरात घंटी वाजायला लागल्यावर भगवंत म्हणाले, अरे 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 ए, तुला सांगितलं होतं ना मी, करायचं नाही म्हणून, वाजायचं नाही म्हणून. तो म्हणला, देवा पण शास्त्रात असं वर्णन केलंय, जेव्हा तुम्हाला भोग लागतो, जेव्हा तुम्हाला नैवेद्य देतात, तेव्हा काय वाजते, घंटी वाजते. तुम्हाला भोग लागत असताना मी वाजणार नाही, शास्त्राचा अपमान होईल ना. शास्त्रात असं लिहून ठेवलंय.